क्रिकेट खेळताय तुम्हाला माहिती पाहिजे, कंपल्सरी 1 ओव्हर पॉवर प्ले. कंटिन्यू चालू करा. 2 ओव्हरचा गेम आहे. पॉवर प्ले कॅन्सल होईल. विदाउट पॉवर प्ले गेम राहील. बॅट्समनचं नाव योगेश, स्ट्रायकर योगेश, नॉन स्ट्रायकर महेश. ओके ओके चला 2 ओव्हरची खेळा ना, मग तुम्ही सहकार्य करा ना. ओके चला, तुम्ही करताय बरोबर आहे, तुम्ही करताय बाहेर बाउंड्रीच्या येत आहे. चला महेश पवार, योगेश पवार स्ट्राईक वरती आहे. गोलंदाज उत्तम, सलग 3 षटकात 201 रुपये अभि यांच्याकडून योगेशला. चला फटाफट, उत्तम झोरे यांचा पहिला चेंडू सामना करेल योगेश. प्रश्न आहे 30,000चा. इथे मात्र गॅप मध्ये मला चेंडू तत्पूर्वी एकदा पूर्ण नक्की दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. चेंडू उचलणार, फेकणार, तत्पूर्वी 1 धाव पूर्ण करणार. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा होतोय नक्कीच. आता मात्र स्ट्रायकर फलंदाज आहे महेश, गोलंदाज उत्तम झोरे. चला फटाफट स्पीडअप घ्यायचा आहे. आणि ते डॉग आलेले त्याला जरा हाकला, बॉल लागला तर तुम्ही परत आरडाओरडा करा. जाऊ द्या जाऊ द्या, चला तुम्ही चेंडू फेका. चला फटाफट दुसरा चेंडू सामना करेल या ठिकाणी महेश. अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज आहे महेश. पुढचा चेंडू उत्तम झोरे टू महेश. या ठिकाणी पूर्णपणे बीट केलं आणि मला वाटते लेग बायच्या रूपामध्ये या ठिकाणी 1 धाव पूर्ण होताना दिसते. इथे मात्र डायरेक्ट हिट केले, नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल, परंतु एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल, ते म्हणजे महेश याला. बघूया काय होतंय. योगेशला सलग 3 षटकार मारला तर 1001 रुपये तेजस शिर्के अवसरी यांच्याकडून मिळणार आहेत. 3 बॉलला 3 षटकार मारावे लागतील आणि 501 रुपये अभि यांच्याकडून. चला पुढचा चेंडू उत्तम झोरे यांचा. साहेब आपण बसून घ्यायचा आहे. राजेश शिंदे साहेब व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे. चला तानाजी बुवा व्यासपीठावरती यायचं आहे, बसून घ्यायचं आहे. संघ मालक अमोल, संघ मालक यश साळुंके व्यासपीठात. पुढचा चेंडू उत्तम यांचा सामना करेल योगेश. इथे मात्र सुरेख असा चेंडू, षटकारच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातो तो म्हणजे निर्धाव. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते सातत्याने उत्तम झोरेच्या माध्यमातून. दोन्ही संघ एका साईडला आहे तुषार फायटर, तर दुसऱ्या साईडला मात्र केदारनाथ इलेवर हा संघ. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक खेळी करणारा खेळाडू आहे त्या मॅच मध्ये, तर नक्कीच दुसऱ्या मॅच मध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करणारा अर्थातच महेश कदम. पुढचा चेंडू उत्तम झोऱ्याचा सामना करेल योगेश. पुढचा चेंडू आणि इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने जबरदस्त प्रयत्न होतात हेलिकॉप्टरचा, परंतु या ठिकाणी मात्र परतावं लागते. मोठा हादरा मिळतो तो म्हणजे योगेशच्या माध्यमातून तुषार फायटर या संघाला. चला स्पीडअप घ्या. आता मात्र चर्चा झाली होती पहिल्या दिवसामध्ये केतन कदम अर्थातच 6 बॉलला 24 धाव संख्या असताना सामना विजयश्री खेचून आणणारा हाच तो फलंदाज आहे. अर्थातच केतन कदम मॅन फ्रॉम गावडेवाडीचा हा स्टार खेळाडू. येणाऱ्या काळामध्ये गावडेवाडी संघामधून हाच तो सितारा आहे, नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु दुसरा चेंडू असेल वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आता मात्र नौकाच फलंदाज आहे केतन कदम. छोटासा रनअप आहे उत्तम झोरे याचा. उत्तम झोरे टू केतन. या ठिकाणी रिव्हर्स स्वीप मारतात आणि इथे मात्र लेलबिसच्या स्वरूपात बॉल हवेमध्ये होता, परंतु छोटीशी अपील केली, परंतु पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. नावाजलेले पंच या ठिकाणी MCL पंच लाभलेले आहेत. कमिटीच्या वतीने त्यांचं देखील सरसे असं स्वागत करतो. खेळ अंतिम टप्प्यात आहे. फायनल कोण असेल मला वाटतं हा केतनला षटकारासाठी 101 रुपयाचं प्राइस नक्कीच दिलं जाईल अभि यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू उत्तम झोरे संयमी अशी गोलंदाजी करतात. उत्तम झोरे टू केतन. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. नक्कीच सुरेख अशी फलंदाजी असेल गोलंदाजी असेल. दोन्ही संघ तुल्यबल असणारे संघ. एकाच गावामधले 2 संघ आहेत. संघ मालक आहेत ते म्हणजे सुनील कदम सरपंच ग्रामपंचायत गावडेवाडी, तर दुसऱ्या साईडला प्रदीप कदम आणि अरुण कदम यांचा संघ आहे. खरोखरच एकाच गावचे 2 संघ खेळत असताना आपल्या गावाचं नाव लौकिक करणार, परंतु ही लीग पर्व पहिलं सलग 3 वर्षानंतर मात्र यशस्वी करताना दिसते. खास करून बाजीराव सपकाळचं कौतुक करावं लागेल. सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा खेळाडूंना जी ताण असते ताण भागवण्याचं काम केलेलं आहे ते म्हणजे बाजीराव सपकाळ धुईलवाडीचे. जिथे जिथे मॅच असेल तिथे तिथे काही ना काहीतरी आर्थिक सहकार्य बाजीराव सपकाळ यांचं असतं. कमिटीच्या वतीने देखील त्यांचं सरसे असं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. जाऊया वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन येतोय.
ओके राम झोरे शेवटचं षटक हाणामारीचं षटक केतन काय करतोय पाहूया छोटासा रनअप या ठिकाणी जोरदार प्रयत्न होता केतनचा परंतु एक धाव पूर्ण नक्की दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल परंतु दीपक सारखा क्षेत्ररक्षक आहे 2 3 4 4 पावलामध्ये स्टंप जवळ जातोय अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्यांना माहित आहेत प्राइज ट्रॉफीचं महत्व त्यांना माहिती आहे ट्रॉफीचं महत्व माहिती आहे राम झोरे याला ट्रॉफीचं महत्व आहे ते म्हणजे दीपक याला महेशला सलग 3 षटकार मारले तर अभि यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक पुढचा चेंडू राम झोरे यांचा अतिशय सुरेख आणि इथे मात्र मला वाटतं एकच छोटीशी अपील मागते परंतु पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाही सारे आउट आउट महेश आउट होतोय डगआउटच्या दिशेने जातोय चला स्पीडअप घ्यायचा चला फलंदाज पाठवायचा तुषार फायटर स्पीडअप फलंदाज बाद होताना दिसतोय चला काहीतरी इंजुरी झालेली दिसते महेशला त्यामुळेच कदाचित ते बाद झालेले असावेत चला फलंदाज पाठवायचे आहेत अंतिम टप्पा शेवटचा टप्पा आणि निर्णायक षटकामधला खरोखरच काही क्षण अजून शिल्लक आहेत कोणाची नजर असेल ह्या ट्रॉफीवरती प्रश्न आहे ग्रामपंचायतीचा प्रश्न आहे 30,000चा प्रश्न आहे आपल्या गावाचा स्टार खेळाडूचा प्रश्न आहे संघ मालकाचा प्रश्न आहे पुढचा चेंडू नवीन फलंदाज यश साळुंके व्यासपीठावरती यायचा आहे यश साळुंके संघ मालक बाकीचे सर्व संघ मालक व्यासपीठावरती यायचा आहे पुढचा चेंडू राम झोरे यांचा सामना करेल या ठिकाणी मला वाटतं गॅप मध्ये मला चेंडू तत्पूर्वी क्षेत्ररक्षक आहे तिथे यस स्वतः अरुण आहेत संघ मालक एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे फलंदाज याला आता मात्र नक्कीच केतन आलाय काही अजून शिल्लक चेंडू आहेत 5च धाव संख्या पाहूया पुढचा चेंडू राम झोरे यांचा या ठिकाणी केतन मारलेला आणि हा षटकार जातोय की कॅच आहे षटकार यस षटकार मॅक्सिमम अभि यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आहे केतन कदम याच्यासाठी खरोखर धुवाधार अशी फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे परंतु पाहूया क्रिकेट आहे समोर पण आहेत असे फलंदाज मोठमोठे गार करणार गंमत मध्ये हा तो डायलॉग आहे परंतु पाहूया दोन्ही संघ एकाच गावचे आहे दोन संघ परंतु केतन कदम सारखा स्टार खेळाडू अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत बघूया काय होणार काय नाही होणार प्रश्न आहे संघ मालक कोण जिंकणार ही आकर्षक अशी ट्रॉफी 3 वर्ष सातत्याने प्रयत्न केले होते ग्रामपंचायत लीग कधी होणार परंतु तो क्षण आता या ठिकाणी आलेला आहे खेळ अंतिम टप्प्यात चालू आहे राम झोरे टू केतन या ठिकाणी मला वाटते अवांतर धावसंख्येने भर होताना दिसते पंच यस वाईट चेंडू धावसंख्येत जाऊन पोचते ती म्हणजे 12 या धावेवरती 1-12 असा स्कोर बोर्ड आहे तुषार फायटर हा संघ अर्थातच सुनील कदम सरपंच यांचा पुढचा चेंडू राम झोरे यांचा केतन हवेमध्ये मारला चेंडू बघूया झेल होणार की नाही मला वाटते होणार दीपक आहे नाही ड्रॉप मला वाटते झेल सोडला की पूर्ण मॅच सोडले येणाऱ्या काळामध्ये समजेल तुम्ही झेल सोडला आहे स्टार फलक विस्फोटक फलंदाज केतन याचा परंतु पाहूया केतननी जर अजून 2-3 चेंडू बाहेर मारले तर मात्र संघ मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो तुषार फायटर्स हा संघ परंतु अजूनही काही चेंडू शिल्लक शेवटचा चेंडू असेल राम झोरे यांचा धावफलक जाऊन पोहोचतोय 14 या ठिकाणी हेलिकॉप्टरचा प्रयत्न मध्ये मला वाटते पंख्यामध्ये बिघड आल्यामुळे चेंडूच खाली राहिला आणि पंख्यामध्ये काहीतरी बिघड झाला आणि ते मात्र पाहूया आउट आताची धाव 1 टोटल 15 16 धावांची गरज आहे 12 चेंडू आणि 16 धावा चला स्पीडअप घ्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय तुषार फायटर्स क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सर्व संघांना विनंती असेल संघ मालक गणपत ताटे संदीप ताटे नारायण शेळके यांनी व्यासपीठावरती यायचे यश साळुंके अमोल सपकाळ व्यासपीठावरती यायचं आहे खास करून विशेष कौतुक करावं लागेल चला क्षेत्ररक्षण लावून घ्या तुषार फायटर्स उर्वरित 10 मिनिटांमध्येच मॅच संपणार या ठिकाणी अमन सिंग यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी नवी मुंबईमध्ये असताना त्यांनी खेळपट्टी बनवली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही खेळपट्टीवर खेळतोय एकही खेळाडू इथे आला नाही ऑब्जेक्शन घेऊन की खेळपट्टी बरोबर नाहीये अतिशय उत्कृष्ट आणि खूप मेहनत घेतली अमन सर आणि बॉबीने अर्थात विलास कदम यांनी त्यांचं देखील कमिटीच्या वतीने कौतुक करावं तेवढं कमीच आहे तसेच पाटील सर यांचा स्टेज आणि लाईटची व्यवस्था युट्यूब असेल आमचे म्हात्रे सर त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल
पाटील सरांनी सलग दुसऱ्या दिवशी आम्हाला कोणत्याही प्रकारची कमतरता भासली नाही अशी साऊंड सिस्टम आम्हाला दिली. अमन सर इथे आहेत, त्यांचं देखील कौतुक करावं तेवढंच कमी आहे. हा अमन सर आहेत, तुम्ही पण या व्यासपीठावरती. खास करून राजेश सर इथे उपस्थित आहेत या मॅच साठी. जिथे जिथे मॅच असेल आणि राजेश शिंदे साहेब उपस्थित नसतील असं झालं नाही. गावी असो किंवा मुंबई ठिकाणी ते आपला अनमोल वेळ देतात, सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहन करतात. असे राजेश शिंदे साहेब यांचं देखील कौतुक करावं लागेल. ही टीम आहे तुषार फाटर आणि समोरची केदारनाथ 11. तुषार संघाने जर विजय संपादित केला तर अभि यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या राम झोरे, आपलं सॉरी क्षेत्ररक्षण लावून घ्या तुषार फायटर्स. चला घोडझोडी मैदानामध्ये दीपक आणि राम झोरे. 12 चेंडू मध्ये 16 धावेची गरज आहे. शेवटचं सत्र आणि इथे मात्र कोण होणार चॅम्पियन. GPL 2026 पर्व 1 चा कोण होणार चॅम्पियन येणारा काळ ठरवेल. परंतु ज्या खेळाडूची मात्र चर्चा झाली पहिल्या दिवसापासून 15 चेंडू मध्ये 55 धावा खेळी केली तोच हा मुंबई पोलीस अर्थातच राम झोरे. फलंदाज राम झोरे, नॉन स्ट्रायकर दीपक. पाहूया 16 धावेची गरज आहे. गोलंदाज रोशन. रोशन हा खेळाडू तेज रफ्तार. यस सर स्टार्ट 1 2 3 स्टार्ट. कॉल असेल. पाहूया प्रश्न आहे. प्रश्न आहे 30,000चा. प्रश्न आहे आकर्षक ट्रॉफीचा. प्रश्न आहे संघ मालक काय होणार. काळजाचा ठोके वाढणार, हृदयाची धडकने वाढतायत. परंतु दोन्ही संघ एकाच गावचे दोन्ही संघ खूप मेहनत घेतली, चिकाटी घेतली प्रत्येक खेळाडूने. दुसऱ्या दिवशी पुढचा चेंडू रोशन यांचा सामना करेल राम झोरे. या ठिकाणी गॅप मध्ये मला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. यस यस आनंद कडून ही चूक झाली. परंतु मला वाटते यती इथे कुठेतरी अति घाई संकटात नाही असं बोललं जातं. काही गरज नव्हती आनंदला, स्टॉप करण्याची गरज आहे. पहिल्याच चेंडूवरती श्री गणेशा केलाय तो म्हणजे राम झोरे यांनी. आता मात्र 11 चेंडू 12 धावा. मला वाटतं एकाच ओव्हर मध्ये सामना फिनिश करतील राम झोरे. ज्या खेळाडूने पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतकची खेळी केली तोच हा खेळाडू राम झोरे. मुंबई पोलीस आपल्या संघासाठी प्रदीप कदम आणि अरुण कदम हा संघ मालक. पुढचा चेंडू रोशन यांचा. या ठिकाणी गॅप मध्ये मारलेला चेंडू आणि पुन्हा एकदा चौकारच्या दिशेने 4 रन्स. मी सांगितलं होतं अगोदरच एका ओव्हर मध्येच मॅच संपवणार. पाहूया काय होणार. चला सन्माननीय व्यासपीठ आलेल्या सर्व व्यासपीठावरती सन्माननीय अतिथी त्यांचं देखील कौतुक करावे लागेल. सरपंच साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अमन सर आपण देखील व्यासपीठावरती आहे. पाटील साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. तुमचं देखील कौतुक करावं तेवढंच कमी आहे. संघ मालक सर्व संघ मालकांनी व्यासपीठावरती यायचं आहे. मनीष कदम साहेब इथे आलेले आहेत. चला सर्व संघ मालक. संदीप ताटे साहेब यायचं आहे. दगडू यमकर साहेब या ठिकाणी सूर्यकासा चेंडू. पाहूया रोशन. दीपक झोरे या ठिकाणी आलेले आहेत. दी फाउंडरचे स्फोटक फलंदाज. पुन्हा एकदा रोशन टू राम झोरे. या ठिकाणी मला वाटतं अवांतर धावसंख्येमध्ये भर होताना दिसते. धावफलक जाऊन पोचतोय 9 या धावेवरती बिनबाद 9. परंतु पाहूया काही होऊ शकतं मित्रांनो. राम झोरेची जर विकेट घेतली तर कुठेतरी समीकरण बदलेल. परंतु तेज रफ्तार रोशन राम झोरे ती काही चूक करणार नाहीत. नाबाद खेळी करतील आणि विजय संपादन करतील. इथे मात्र नक्कीच एकदा पूर्ण चेंडू कलेक्ट केला जातोय आणि इथे मात्र नक्कीच एका दयावरती समाधान मानावं लागेल राम झोरे यांना. सुरेख असं क्षेत्ररक्षक मानावं लागेल. रोशन कदम यांची भेदक गोलंदाजी. सानवी स्ट्रायकरचे ते गोलंदाज आहेत. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना रोशननी काय गोलंदाजी केली होती. पुढचा चेंडू रोशन टू दीपक. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बीट केलंय. सुंदर असा प्रयत्न होता. मला वाटतंय चौकार किंवा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय तो म्हणजे निर्धाव. धावफलक जाऊन पोचते 10. 6 धावेची गरज आहे. 10 झाले. 10 7 बॉल 6 पाहिजेत. 14 झाला स्कोर.
आता मात्र एक धाव एक धाव. अकरा धावा 11. थांबा थांबा काय झाले तुम्हाला हे आहे ना पहिल्या चेंडूवरती चौकार आला. थांबा तुम्ही हो घाई करू नका. सोळा टू विन आहे हो 16 टू विन आहे हो राम झोरे साहेब काय करताय तुम्ही 16 टू विन आहे. तुमचं नुकसान होईल असं आम्ही काही करणार नाही. इथे युट्यूब आहे काय पेन आणि चेंडू वहीचा खेळ नाहीये इथे. योगेश गोलंदाज योगेश 6 आणि 5 असं समीकरण आहे. 6 चेंडू मध्ये 5 धावा. इथे मात्र सूर्यकाचा चेंडू बघूया 5 बॉल आणि 5 मध्ये 5 हव्यात. काय होणार काय नाही होणार प्रश्न आहे. या आकर्षक ट्रॉफीचा दुसऱ्या दिवशीचा खेळ चालू असताना एक निर्णायक षटक आहे. या ठिकाणी मात्र किरणनं प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या ठिकाणी मात्र फेकी केली जाते परंतु 2 धावा पूर्ण. 13 अजूनही 3 धावेची गरज. 4 बॉल 3. बघूया काय होतंय. सर्वांनी व्यासपीठ आणि सर्वांनी यायचं आहे. तुषार फायटर जिंकली तर 501 रुपये अभिकडून. या ठिकाणी गॅप मध्ये मला चेंडू आणि मला वाटतं विजयच्या दिशेने हा संघ जातोय. 3 धावेची गरज आहे. 2 धावा पूर्ण. नक्कीच या ठिकाणी तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे मात्र चॅम्पियन केदारनाथ इलेव्हन चॅम्पियन. जल्लोष होतोय. केदारनाथ इलेव्हन राम झोरे मुंबई पोलीस. चला लाईन अप करून यायचं आहे. अभिनंदन वेल प्लेड बाय केदारनाथ इलेव्हन. जल्लोष केला जातोय. चला जल्लोष केला जातोय. चला पंच या सर आपलं देखील आभार. लाईनअप करायचंय लाईनअप. चला लाईनअप करा. दोन्ही टीम लाईनअप करून समोर बसा प्लीज. एक 5 ते 10 मिनिटांमध्येच आपण समारंभ घेणार आहोत. चला यशवंत कदम कमिटी मेंबर तुम्ही मैदानाच्या फेरा काय मारताय. मनीष कदम शेट या. बोराडे सर मुंबई पोलीस आपण देखील या. आपलं देखील याच ठिकाणी. लाईनअप करून घ्या दोन्ही टीम लाईन वाईज. चला यश साळुंगे व्यासपीठावरती या. संघ मालक संदीप ताटे व्यासपीठावरती या. अमोल सपकाळ नरेश कदम रघुनाथ सपकाळ अनिल सपकाळ व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्यास विनंती असेल
तुम्हीच घ्या